आता एक सकारात्मक बातमी आहे अहिल्यानगरमधून। अहिल्यानगरच्या सौंदाळा ग्रामपंचायतने जातमुक्त गावाची घोषणा केली। गावात जातीवरून भेद केला जाणार नाही, आंतरजातीय विवाह थाटात लावले जातील असा ठराव सौंदाळा ग्रामस्थांनी एकमुखानं संमत केलाय। पाहूयात। हे आहे अहिल्यानगरमधील सौंदाळा गाव। या गावाची सध्या पंचक्रोशीमध्ये चर्चा सुरू आहे। कारण आहे या गावानं केलेला एक नवा ठराव। तसे या गावानं आतापर्यंत अनेक ठराव केलेत, मात्र यंदा केलेल्या ठरावाची जोरदार चर्चा होतीये। सौंदाळा ग्रामवासियांनी जाती भेदभावाला ठामपणे मूठ माती देत सामाजिक समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा आदर्श निर्माण केलाय। सौंदाळा गावाला जातमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आले। भारतीय संविधानानं सर्व नागरिकांना समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठेचा हक्क दिला असला तरी प्रत्यक्षात जातीय भेदभाव, अस्पृश्यता आणि सामाजिक विषमता अजूनही कायम आहे। ही परिस्थिती बदलावी या हेतूनं सौंदाळा गावानं हा ठराव मंजूर केलाय। यापुढे आमच्या गावातील कुणीही जाती भेद करणार नाही। समता, स्वातंत्र्यता, बंधुता हे जे संविधानातील शब्द आहेत त्याचा 100% आचरणामध्ये उपयोग होईल अशा पद्धतीने वागणूक दिली जाणार आहे। आणि सोशल मीडियावर सुद्धा जातीपातीचा उहापोह करून विनाकारण दुसऱ्या जातीला कमी लेखणे हा प्रकार सुद्धा कसा बंद होईल याच्यासाठी जर कोणी तसं केलं तर आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील ग्रामसभेच्या माध्यमातून करणार आहोत। संपूर्ण गावानं या ठरावाला एकमुखी पाठिंबा दिलाय। या ठरावानुसार सौंदाळा गावामध्ये यापुढे आंतरजातीय विवाह केले जातील। जात, पंथ, धर्म, वंशाच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही अशी प्रतिज्ञा प्रत्येक गावकऱ्यानं घेतलीये। आपण जर बघितलं पूर्वी 12 बलुतेदार पद्धत होती, ते आता पूर्णपणे हद्दपार झालेली आहे। पण जातीवाद हा हद्दपार झालेला नाहीये। आजकालच्या जे काही राजकारणी आहेत, सत्ताधारी आहेत, यांनी ती पूर्णपणे ते जात एक कवटाळलेली आहे आणि तोच अजेंडा त्यांनी गाव असेल, शहर असेल यांना दिलेला आहे। काय धर्म धोक्यात आहे, जात धोक्यात आहे, पण धर्म जात धोक्यात नाही, तर खरी धोक्यात आलेली आहे ती रोजगारी, आपली शेती। तर ह्या विचार करून आमच्या गावाने फुले, शाहू आंबेडकर यांचा विचार यांच्या विचाराने, यांच्या मार्गाने एक प्रगतीच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावानं नेहमीच समाज हिताचे निर्णय घेतले। त्यामध्ये शिवराळ भाषेवर बंदी, विधवा पुनर्विवाह, विद्यार्थी आणि गावाच्या हिताचे वेगवेगळे ठराव सौंदाळा ग्रामपंचायतीनं आजवर घेतले। विधवांना भाऊबीज आणि रक्षाबंधनला आपण 1,000 रुपये किंवा साडींचं वाटप करतो। त्याचप्रमाणे आता आम्ही जानेवारीमध्ये सकाळी 10 वाजता पूर्ण गावासाठी राष्ट्रगीत सुरुवात करतो। म्हणजे दिवसाची सुरुवातच राष्ट्रगीताने होते। त्याच्यानंतर आम्ही 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना मुलींचं जे आहे शिक्षण ते मोफत ग्रामपंचायतीच्या वतीने केलेलं आहे। मुलींसाठी आम्ही पोस्टांमध्ये सुकन्याचे खाते खोललेले आहेत। जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं, मात्र जात नाही ती जात हे भारतीय समाज व्यवस्थेचं कटू सत्य आहे। जात निर्मूलनासाठी सौंदाळा ग्रामपंचायतीनं टाकलेलं हे पाऊल निश्चितच इतर गावांना दिशा देणारं असेल। कुणाल जमदाडे, झी 24 तास, अहिल्यानगर।